गणपती बाप्पा मोरया. हॅलो म्हणजे नमस्कार. तर मी प्रीती आणि आज आपण चाललोय मुंबई दर्शनाला. हा व्लॉग माझ्यासाठी खूप खूप खास आहे. सगळ्यात आधी आपण सुरुवात करतोय माझ्या लाडक्या मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. आपण चाललोय प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात. बाप्पाला बघून मन एकदम भरून आलं. बाप्पाचं दर्शन झाल्यावर आम्ही खाल्ली सौराष्ट्राचे प्रसिद्ध समोसे आणि त्याची चटणी. आहा, एक नंबर होती. आणि पिला गरम कडक असा चहा. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या आवडत्या महालक्ष्मी मंदिर. पहिले तिथे समुद्र असायचं बाजूला आणि आम्ही नाणं चिटकवायची का भिंतीला आणि नाणं चिटकलं तर तुमची इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जायचं. लहानपणी ही गोष्ट करताना खूप मज्जा यायची. झालं की मला खरंच माझं लहानपण आठवतं. मी आणि माझी मम्मी यायचे, दादरला मस्त लिंबू सरबत प्यायचे. ते पिताना कधीच विचार नाही करायचे की ते हायजेनिक आहे की नाही. आणि नंतर आस्वाद मधलं जेवण. आणि आता वेळ झाली माझ्या मुंबईतल्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी जायची. गिरगाव चौपाटी. आम्ही खूप वेळ समुद्रकिनारी बसून सुंदर सनसेट पाहिला. मम्मी पप्पा आणि सोल खूप खूप खुश होते आणि त्यांचा आनंद पाहून माझंही मन भरून आलं. आणि मग वेळ झाली चाट खाण्याची. चौपाटीवर मिळणाऱ्या चाटची चव जगात कुठेही मिळणार नाही. आम्ही सुरुवात केली मस्त अशा तिखट शेवपुरीने आणि सोलनी तिच्या आयुष्यातला पहिला गोळा खाल्ला. गोळा खाताना मी पुन्हा माझ्या लहानपणीमध्ये पोहोचले. मम्मी पप्पा आणि अक्षू सोबत चौपाटीवर येणं, गोळा खाणं त्या आठवणी आजही तितक्या जिवंत आहेत. त्यानंतर अर्थातच आम्ही गेलो मरीन ड्राईव्हला. कारण मुंबईला येऊन मरीन ड्राईव्हला नाही गेलं तर मुंबई दर्शन पूर्ण कसं होणार. रात्री मरीन ड्राईव्ह एकदम सुंदर दिसत होतं. एकदम क्वीन्स नेकलेस. आणि या सुंदर दिवसाची शेवट आम्ही शेरे पंजाब मध्ये स्वादिष्ट जेवण करून केली. या संपूर्ण मुंबई ट्रिप मधली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे माझ्या मम्मी पप्पांसोबत पुन्हा एकदा लहान होऊन हे सगळे क्षण जगणं. मला आशा आहे की तुम्हालाही माझ्यासोबतचं मुंबई दर्शन आवडलं असेल. अशाच आणखी प्रवासांमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बिसू.